बापा आपल्या माणसाला पाठवलं, आपणच गेलो असतो ना बरं झालं असतं, आतापर्यंत पैसे येऊन गेले असते आपल्याला. सगळ्या बायाचे पैसे आले लाडक्या बहिणीचे, ना आपले कुठं अटकले का त्या माणसाने फॉर्म भरले बरोबर का नाही काय म्हणजे याच्यावर तुम्हाला आठवण्याचा विश्वास नाही माझ्याकडल्या माणसा आठवण्याचा विश्वास नाही. आता भरला की नाही काम 100 रुपये दिले तुम्ही ना, मी म्हटलं भरून टाकजा. जेवढे रुपये जाऊन तेवढे रुपये देऊन देता, उरलेले पैसे तुम्ही घेऊन घ्या म्हटलं. बापा आता या माणसाने भरला का नाही तर काय आता पैसे खाल्ले ते तर हो ना, नाही तर काय सगळ्या बायाचे पैसे आले, शांताबाईचे, गुंपाबाईचे, मंगळाबाईचे, सगळ्या बायाचे आले, एकूण एक बाईचे आले आणि आपलेच नाही आले. फक्त आपण आपल्या नवऱ्याला पाठवलं ना, येईन कुठं फॉर्म भरले काय भरले काय माहित भरले की नाही तर नसलं बापा. माणसाला पाठवलं, सगळ्या बायाले पैसे आले आणि आपल्याला आले नाही. हा किती बेकार वाटते हो, किती बेकार वाटते. जेव्हा तर मन निवडून राहिलं मग आलं, त्या बायाला 3-3 हजार रुपये आले ना, आपल्याला आले नाही. मला कसरीच वाटून राहिलं. वाटतेच ना बाई, आता मला काही वाटत नसन का, मला लय बेकार वाटून राहिलं. माझं एवढं मन दुखून राहिलं का काय सांगू बाबा, लय मन पस्तवून राहिलं मला. आपणच गेलो असतो ना तर बरं झालं असतं. फालतू अगोदर आपण ना आपल्या माणसाला पाठवलं, त्यानं कुठं फॉर्म भरले काय माहित बाबा. तिकडे ते शांताबाई गुंपाबाई ते नाही काय माहित कुठे भरले, तर आपण त्याच्यासोबतच गेलो असतो ना, तर त्याच्यासोबत आता आपले पैसे आले असते. आपण आपल्या माणसाला दिलं धाडून. नाही तर का मा एखाद्याच बाईचे पैसे आले असते तर ठीक आहे बापा. आपल्याला असं वाटतं की एकाच बाईचे आले, बाकी बायाचे यायचे आहेत, आपले येईन त्याच्यासोबत. पण इथं सगळ्याच बायाचे पैसे आले ना, फक्त आपल्या दोघीच जणीचे नाही आले, बाकी सगळ्याचे पैसे आले. हो ना बाई, आपल्याला ते येऊन झाले पाहिजे होते बापा. आपल्या गावातल्या सगळ्या बायाले आले ना, आपल्या फक्त दोघीलेच नाही आले. कागदपत्री बाबा आपण सगळेच दिले असं नाही, काय कमी दिलं असं सगळं दिलं ना. आपण लगेच ते आणलं, उत्पन्न नाही काढून आणलं, त्याची काही गरज नव्हती, तरी पण ते उत्पन्न लावलं ते दिलं. तरी पण आपले पैसे आले बापा. आपण कोणते पाप केले असं काय केले असं तर सगळ्या बायाचे आले तर आपले आले नाही. असं कायच केलं काय बापा. देवा आमचे पैसे येऊ दे रे, येऊ दे बापा देवा, पैसे येऊ दे. सगळ्या बायाचे आले तर आमचे आले नाही. आम्हाला किती बेकार वाटून राहिलं. येऊ दे आमचे पैसे लवकर. नाही तर एक काम करू, आता आपण डबल फॉर्म भरून टाकू. डबल आता स्वतः जाऊ आपण आणि आपल्या आता ना फॉर्म भरून टाकू. तसंच करू. काय करतो मग, आता या माणसाने फॉर्म भरलेत की नाही, आता कोणाला मी त्याच्यावर आठवण्याचा विश्वास नाही मला. तसंच करू, डबल फॉर्म भरून टाकू. आता 1-2 दिवस वाटपू, डबल चाललं जोर आले. तारीख बाई फॉर्म भरायची ते गेली नाही पाहिजे ना. ते तारीख गेल्यावर काय फॉर्म भरतेत मग येतच नाही ना. तारीख गेली म्हणते ना, मग कुठे भरशील फॉर्म. 31 ऑगस्ट पर्यंत आहे ना फॉर्म भरायची तारीख. आणि कोणी कोणी जर म्हणते का अजून 1 महिना वाढला, सप्टेंबर मध्ये भरता येते. पण आपण ह्या 31 ऑगस्टच्या पहिलेच भरून टाकू. आजच्या 24 ऑगस्ट, आता 2 दिवस वाटतो आपण. 27 ऑगस्ट चाललो जाऊ. तोच करू, 27 ऑगस्ट चाललो जाऊ. मस्त फॉर्म भराले, डबल फॉर्म भरून टाकू. आता माणसाने फॉर्म भरला त्याच्यावर विश्वास करू नाही. माणसाची पूर्ण आता मी घोडपुंजा काढतो घरी गेला. काय म्हणतो बाबा, फॉर्म कुठं भरला काय भरला, सगळ्या बायाचे पैसे आले तर माझे पैसे नाही आले म्हणतो. तुम्ही दोघांना कुठं फॉर्म भरला सांगा म्हणतो मला. आता कुठं भरला बाबा, सगळ्या बायाचे आले ना, आमचे आले नाही. त्याला चांगला तर मी पुन्हा दिल्याशिवाय राहत नाही. आता सगळ्या बायाचे 3-3 हजार आले ना, आपले आले नाही. किती बेकार वाटते बाबा. नाही बाबा. हो ना, त्याला अजून पुढच्या महिन्याचे 1500 येईन बाबा. आपल्याला काय तर काहीच नाही. आपण काय तसंच राहू का, मन दुखत नाही का. सगळ्या बाया येऊन राहिले ना, आपल्याला येऊन नाही राहिले. वाटतेच काही ना काही. तू तसंच कर मग. तुझ्या इकडल्या माणसाच्या मागं लाग, चांगली हात धुवून मागं लाग. तुम्ही फॉर्म कुठं भरला की नाही, चांगली विचारपूस कर. कुठं भरला काय भरला माहितच पडते मग. यानं भरला की नाही, का पैसे खाल्ले ते आपले आले फॉर्म भरायला दिलेले माहितच पडते. चांगली मागं लागतो हात धुवून. अरे बापा, आता शिवलाल मुजे काढला वरी दिसून राहिला बाबा. सकाळी सकाळी कोणतं काम काढलं कोणतं नाही तर मोठ्याला विचारा. हे बेट्या, हे काय बाबू, कायचं काम काढलं सगळे शिवलाल मुजा बायको काय म्हणते. माझी बाबा ते म्हणते आले, तू त्या नवऱ्याच्या मागं चांगले हात दूर मागं लाग म्हणते. ते काय ते फॉर्म भरला तुम्ही, लाडकी बहीण का फाडकी बहीण म्हणते ते. सगळ्या बायाले पैसे आले तर आईले, त्या शिवलाल काका गेले त्या काकूले, मग त्या दोघीलेच पैसे नाही आले, बाकी सगळ्या बायाले पैसे आले. तर ते असं वाटून आला का तुमचाच काहीतरी हात आहे, तुम्ही फॉर्म भरला नाही बरोबर. त्याला असं वाटून आला तुम्ही पैसे खाल्ले. कोणाचा तुमचा चांगला पिशर आहे, तुम्ही दिसा बघता ना तिले. दिसले का झालं तुमचं आता चांगला म्हणजे गेमच आहे. त्या बाजी खटखट फॉर्म भरला ना मला बाबा, का बगर भरण्यात राहिला का भरला बरं बाप सांगतो त्या बायले. अजिबात आहे आता पैसे काय मागं पुढे होतेच आहे, त्याच्यामध्ये का आमचा गुन्हा बाबा. अजिबात त्याला वाटून आला ना तसं. तुम्हाला ते फॉर्म भरायला 100 मध्ये दिले ना, तुम्ही ते खाल्ले, फॉर्म नाही भरला म्हणून त्याचे पैसे आले नाही. बाबीर आम्ही गेले ते पैसे खाल्ले बाबा. फॉर्मच भरला ना बाबीरावचे मैया येत याचे काम करा उलटा बाबी चोरी आराम लावते. पैसे खाल्ले हे खाल्ले ते खाल्ले, आम्हाला का समजत नाही का. ते 100 रुपयासाठी 3000 रुपयाचं नुकसान करून घेऊ का. सगळ्या बाहेर फॉर्म भरले 3000 साठी, आम्ही त्याचा भरून आहे का. अरे मैया बाबा फॉर्म भरला त्या सेतून मग ते कागदपत्र दिले, त्या अंगणवाडीत देऊन दिले, सगळ्याचा कारभार बरोबर केला. आता पैसे मागं पुढे होते ये ना 2-3 दिवसानं त्या बायाला सगळ्याला तुम्हाला काय येत नाही का. फॉर्म भरल्यावर येणार आहे यायला जराशी धीर नाही पाहिजे. यायचा कसा मला भेटते का त्याला, त्याला भेटलं तर मला भेटलं पाहिजे. असं लवकर भेटलं पाहिजे का, मला खायला पाहिजे. तर धीर घ्या, धीर ना सगळंच भेटते. समोर पाहिजे माझ झाले याने काही समोर नाही फमोर नाही. का भेटते का नाही, का भेटते का नाही, असं केलं जमत असते का. तसं तुम्ही किती काय समजून सांगितलं बाबा, ते आई ऐकत नाही आता. तिचा पारा झालाय गरम. तुम्ही आता लवकर इथून सटकून जा. त्याचं म्हटलं आईले तुम्ही दिसले बाबा, झालं मग. म्हटलं तुमचा पिशा झाल्याशिवाय राहत नाही. हो निघाला मग. हो चला मग लवकर सटकाले पुरते मग इथून. आपण डबल तर मला घरी याच लागते. जेव्हा खावाले आंघोळ हे ते घरी याच लागते. चला पुढचं पुढे पोर घेऊ काय होते काय नाही. आता लवकर निघून जा.
आता जाऊ दे बाई, एकदम टेन्शन काही घेऊ नको. पैसे कुठं जात नाही, येणार नाही पैसे. पण काही खरं नाही बाबा, ऑनलाईनचं काम आहे ते. येते का नाही येत आपल्याला काय समजते, आपण काय करू शकतो. नाही आले तर जाऊ दे, यंत येऊन नाही यंत नाही येईल खाली. पाहून घ्या पुढच्या पुढे काय होते तर. नाही जर आले तर मग डबल फॉर्म भरून टाकू. आता 2-3 दिवस वाट पाहून तर पहिले तर मी मनावर याला पुन्हा दिल्याशिवाय राहत नाही. ते तर मी आता देतोच. तुला गेलं तिकडं काढा, सगळ्या वायचे पैसे आले तर आपल्या दोघीचे पैसे नाही आले. यानं कुठं फॉर्म भरलेत ना काय भरलेत तर आपणच गेलो तर पुरलं तर बाबा होट फालतू पाठवलं त्याला. आता जाऊ दे, तू आता काही म्हटलं मन दुखून घेऊ नको. माय मन दुखते. तू जाय घरी, मी जातो घरी. स्वयंपाक गिंपाक आंघोळींवर कामं आला, कामं गिमं करतो. नंतर भेटू आपण, नंतर गोष्टी सांगू. हा जा. हो बाई, येतो मग, येतो. घोरा घोरा अजून घोरा तुम्ही, चांगला अजून घोरा जरा ना घोरा. झोपा मस्त 9 वाजेपर्यंत. अहो केस मामी पहिलेच पतली उर राहिले ना, अजून तू वडून राहिली. तुटले गिटले नसले गेले टकला पडन ना. सोड लवकर केस सोड. पडले तर पडले, टकली इथं कोणाला सांगू राहिले तुम्ही. बऱ्याच जणांनी जण कटिंगचे पैसे तरी वाटत जाय. आणि तुम्ही फॉर्म कुठे भरला? म्हटलं फॉर्म कुठे भरला तुम्ही? लाडक्या बहिणीच्या मी तुम्हाला फॉर्म दिलता तो कुठे भरला? झिमर बहिणी तुम्ही कुठं भरला म्हणजे बाबा? आता जिथं बिल भरती तिथं जाऊन भरणार आहे का? का सेतूत जाणार आहे भराले? आम्हाला समजत नाही. असं म्हणजे तुम्ही फॉर्म भरला बरोबर नाही सेतू मध्ये जाऊन? नाही, जिथं बिल भरते ना तिथं जाऊन भरला मी त्याला फॉर्म. मी विचारून राहिले तुम्हाला, मजा वाटून राहिले का हेकड बोलून राहिले? हा, बिल भरायला तिथे भरला आणि इथं भरला आणि तिथं भरला सांगू राहिले. मला कुठं भरला म्हणून राहिली मी. सगळ्या बायाचे पैसे आले तर आमच्या दोघीचे पैसे नाही आले. हा, माये नाही आले तर झिमर उजेकडला बाईचे नाही आले. तुम्ही भरला कुठे फॉर्म ते सांगा मला, भरला की नाही भरला तर. अशी बाय काय होतो माय बिन त्यासोबत काय आता खोटं बोलणार आहे का? हा फॉर्म भरला तर भरलाच म्हणन ना, का नाही म्हणन? अजब बाई बाबा, 4 घंटे त्या सेतू म्हणून थांबलो त्या फॉर्मसाठी. हा, किती गर्दी ती. मान लेकरू भारी होता तरी पण 4 घंटे थांबलो एकसारखं तिथं. उठलो नाही म्हटलं. उठलो तर असंच नंबर गेला असं राहिला त्या फॉर्म भरायचा. पण मी म्हटलं बा जाऊ दे, बायकोचा फॉर्म आहे. आम्ही दोघे जण थांबलो झिमोर आणि मी. तिथं फॉर्म भरला. मग तिथून त्यानं दुसरा फॉर्म दिला आणि तो अंगणवाडीत नेऊन द्यायला सांगितला. तिथं अंगणवाडीत गेलो, तिथं नेऊन दिला. एवढ्या म्हटलं त्या हमाला केला तरी तुला नाव नाही आहे तर विचारूच राहिली फॉर्म कुठं भरला, कुठं भरला, भरला का नाही भरला? भरला ना. मग माझे पैसे काऊन नाही आले अजून? हा सांगा मला माझे पैसे काऊन नाही आले अजून? सगळ्या बायाचे पैसे आले, गुंपाबाईचे, शांताबाईचे, सगळे एकूण एक बाईचे पैसे आले. माझे काऊन नाही आले बा? आमच्या दोघीचे, झुमर भुजा इजलला बाईचे आणि माई आले. आमच्या दोघीचे काऊन नाही आले बा? हा, सगळ्याचे आले. आता मला माहित आहे का माता तो पैसे पाठवायचा कारोबार. हा, माता जर असताना पहिले तुमच्या दोघ्या बाईचे पैसे पाठवून दिले असते. बाकीचे एक तलेकाला पाठवले असते, नाही तर नसते पाठवले. पण पहिले तुमचे पाठवून दिले असते बाबा. पहिले तुमचे. माझ्या नशी वरून राहिली का जसं मग हातातच आहे ते पैसे पाठवणं. येते ना, जरा धीर ठेवणं म्हटलं. सबर का फल मिठा होताय. पैसे कुठे जात नाही. ह्या महिन्याचे नाही आले ते एका दमाना 3 महिन्याचे 45 रुपये येणार आहे म्हणते. टेन्शन घेऊ नको, येणार त्या पैसे. काय टेन्शन घेऊ नका म्हणता? नाही जर आले तर माझे सगळे पैसे वाया जाईल ना. 1500 रुपये महिना झाला मस्त. सगळं वाया लिहून राहिला ना. आम्हाला कवायचं काय तर. तुम्ही लवकर म्हटलं कोणत्या शेतात गेल तर काय गेले तिथून लवकर म्हटलं विचारून या. फॉर्म भरला की नाही भरला बरोबर तर. भरला नसा डबल 100 रुपये घ्या मापासून. डबल तर फॉर्म भरून या. नाही तुम्ही भरू नका. तुम्ही फक्त पाहून या. फॉर्म भरायला मी देईन स्वतः. तुमच्या भरोसा नाही आता. मी जाते नाही बा आता फॉर्म भरायला. तूच जा. पण आताच तर फॉर्म भरला. तुला विश्वास नाही वाटून राहिला फॉर्म भरला म्हणून. काय जाऊन विचारू द्या तू आले का बा तुम्ही माझा फॉर्म भरला नाही? भरला ना त्यानं फॉर्म भरला ना. त्याच्यापाशी गेलो तो म्हणून तुम्ही माझा टाइम खराब करायला आले का म्हणून. दुनिया भरायचं काम राहते त्याच्या मागं. हा, किती काम राहते माहिती आहे का तुले? आठवण्याची फुरसत नाही राहते. 8 मिनिटाची फुरसत नाही राहत. तू सांगू राहिली का ते सिद्धवायला जाय. काय विचारू काय दिला तिथे जाऊन? हेच का बा तुमच्या इथे मी फॉर्म भरला तर माझ्या बायकोचे पैसे आले नाही. तुमच्या दोघी जणीचे फॉर्म भरले ना, दोघी जणीचे पैसे नाही आले म्हणा. बाकी सगळ्या बायाचे आले. त्याने कुठून भरले काय भरले त्याचे पैसे लवकर आले म्हणा. तर माझ्या बायकोचे काऊन नाही आले हे विचारू नाही तुम्ही? हा, काय समजून नाही बोलतो काय करत अशी कातवल्यारी करू राहिली. भेटते ना म्हटलं. तुलाच भेटते, कुत्र्याला नाही भेटत. तुलाच भेटते. टेन्शन घेऊ नको. भेटते आज नाही उद्या येन, उद्या नाही परवा येणार आहे. कवा येते? सगळ्या बायला आले ना. एकाने आले तर ठीक आहे, पण सगळ्या बायला आले, एकूण एक बाईला आले. तुम्ही म्हणता येते नाही जर आले तर मग तुम्ही देसान का? मी कुठून देऊ बाबा? बरं पाहतो म्हटलं शेतात जाऊन पाहतो मी. विचारपूस करून त्याले. हो लवकर चला लवकर. काय 10 वाजेपर्यंत झोपता का आता? लवकर उठा चला विचारपूस करून नाही रेसिपी आलेले. हो चाललो काय पण नसलं बाबा यायचे फॉर्म भरायला जा. इथं तिथं जा. फालतू दुखणी मारी घ्यायला लागत अंगावर. उलट आपल्या चांगलं पोय येऊन पडते ना. फॉर्म भरला सगळं केलं तरी पण म्हणते भरलाच नाही बरोबर. होट त्याच्यानंतर बाबा काही भरायला जात नाही. आपण तुलाच गेले लाडकी बहीण असो का तिकडे फाडकी बहीण असो. मला असं वाटलं जे 3000 रुपये येते तर 500 रुपये दे म्हटलं कागदपत्र की करून दिल्यावर. पण काही खरं नाही बाबा. 500 दिले तर पुढे काढून टाकायचे वय. पण इथं पैसेच नाही आले तर इथं पहिलेच माझी जीव घेऊन टाकायचा वय. हो त्याच्यानंतर आपण काही नाही बाबा फसकडीत पडत नाही. फॉर्म भरायला जा. इथं जा तिथं जा. तुला तिकडे तिलाच पाठवते. हो अरे गाव कोणत्याला म्हणजे तुमच्या इकडे आजीचे आले का ते लाडक्या बहिणीचे पैसे? कुठले तिला काय भेटते लाडक्या बहिणीचे पैसे न माहिती? नीला झालता पगार चालू आहे ना. पगार इथे नाही इकडे लाडक्या काय बहिणीचे पैसे देन का? हलकाले काय पगार समजून आला का तू? मला एवढं का माहित मग कोणत्याला म्हणजे पगारवाल्याला नाही भेटत म्हणून. कोणाला भेटते काय भेटते तेवढा विषय काय आपल्याला माहित नाही. मी सहज विचारलं. बरं जाऊ द्या. तुम्हाला म्हटलं देवलाल भाऊ तुमच्या इकडे महिला आले का? तुम्हाला शांताराम भाऊ आपल्या शांता मुली आले पाहिजे. हो आले ना झुमर. कालच बाबा आणि कालच्या कालच काढून आणले. तिलाच वाटलं वापिस जाईन का काय म्हणून पहिलेच काढून आणले पाहिजे ना. हो माझ्या बायको ना कालच आणले रे बा झुमर काढून. याची बायको अजून 2-3 बाया यानं सोबतच आणले. आल्याबरोबर पैसे काढून आणले. यायलाच वाटलं तर वापिस जाईन का काय म्हणून पहिलेच घेऊन आले. माय बिन मग माया बायकोचे काऊन नाही आले? माया बायकोचे नाही, शिवलाल भाऊच्या बायकोचे नाही. आम्ही लोक कोणते बाबू गेले? पण त्या बायको ते आले नाही का?
काय रे राजा कोणती लाभाची बाया बायकोचे नाही आले शिवलाल भुजे बायकोचे नाही आले आम्ही असे कोणते बाबा गेले काय केले दोघांना आमच्या दोघांचे बायकोचे पैसे नाही आले कागदपत्र आम्ही सोबत गेले 4 घंटे त्या सेतूमध्ये बसलो सेतूमध्ये ऑनलाईन मध्ये कागदपत्र गेले मग आम्हाला फॉर्म दिला आम्हाला म्हणे अंगणवाडी देऊन दे तिथं नेऊन दिला झालं म्हणे तुमचं आलं तिथं काय बाबा सगळ्या बायाचे पैसे आले आमच्या बायकाचे पैसे नाही आले काऊन नाही आले का आले काय काही पत्ता नाही बाबा तिकडे बायको आता घर करून राहिले तुम्ही फॉर्म भरला का नाही अजून भरून राहिले बा मग तुम्ही भरला नसन लेख हो ते पैसे दिले असन बायकोनं फॉर्म भराले ते तुम्ही खाल्ले असन हो दारू गिरू पिले असन त्या पैशाने नाही पण बा आम्ही काय बोलून राहिला राजा देवलाल भाऊ म्हटलं कुठे आम्ही काय पैसे करणार का फॉर्म दिलेले पैसे ते काही का 3,000 रुपये येऊन राहिले तो फॉर्म भरल्यावर आम्ही ते काय गमावणार आहे का गमावणार आम्ही हुशार दिसून राहिले तर फॉर्म भरला म्हटलं 4 घंटे बसलो ना चालले मोठे सांगून राहिले तर मग काऊन नाही आले बा त्या बायकोचे पैसे काऊन नाही आले सांग ना माया बायकोचे कालच आले शांताराम भुजा बायकोचे कालच आले अजून बायाची कालच आले सगळ्याच बायाचे आले फक्त तू सांगून राहिला का त्या बायकोचे शिवलालच्या बायकोचे नाही आले म्हणून तुम्ही दोघा गेलते फॉर्म भरले तुम्ही नसन भरला मला वाटून राहिला बा आणि सांगून राहिला भरला नाही ना राजा देवलाल भाऊ भरला ना नाही तर काय खोटं बोलून राहिलं का मी आता खोटं बोला का त्या गोष्टीमध्ये काय खोटं बोलायचं भरला तर भरला बा अजब गजब झालेले जुमल्या मग त्या बायकोला पैसे नाही आले इकडे देवल्याचे आल्या तिकडे शांतालामचे आल्या सगळ्यात बायाले पैसे आले त्या बायकोला आले नाही मग फॉर्म भरायला कायले गेला तू काय छानपणा केला त्याला जाऊ देता तो कधी रामजी आमचा गेमच वेगळा होता आम्हाला असं वाटलं का याचे फॉर्म भरून दिले का नंतर म्हटलं 3,000 आले का 1,000 रुपये देते आम्हाला असं वाटलं परंतु त्याला म्हटलं मध्ये आम्ही जातो त्या फॉर्म भरून तुम्ही काय धडपड करता आम्हीच करतो पण आम्ही गेलो नंतर म्हटलं 3,000 आले की 1,000 भेटते आम्हाला त्या हिशोबाने आम्ही तो गेम केला पण काय उलट झालं सगळं पूर्ण उलट झालं बरोबर आहे मग बाबू झुम्मर त्याच्या पैशामध्ये हिस्से टाकायची काय गरज आहे तुम्हाला आता याचा लाडका भाऊ त्याला देऊन राहिला ते 5 बसन कोणाला द्यायचे कोणाला द्यायचे नाही तर स्वतः पाहिजे ठेवत बसन तिथं गेले फॉर्म भरायला 1,000 रुपये भेटते म्हणून चालले मोठी लगायचे घ्या ना आता जयशी करणी व्हायचीच भरणी असती हो ना राजू पूर्ण उलटा गेम पलटला हो आम्ही करायला गेलो का झाले उलटे पाय असं सारखं झालं ते आता कसं तरी बायकोला घरून चाट मारून आलो मी शिवलाल भोजी बायको गोष्टाच गुरु राहिली होती निर्मा पोट्याला विचारलं काय झालं पोट्याला सांगितलं का आईचा मारा गरम आहे मग मी तसंच बाबा कंटी मारली तिथून मी म्हटलं काय खरं नाही इथून लवकर कंटी मारली बरी तर निघालं माझी तिथून अरे अजा किती कंट्या मालची तू आता मारली तू अजून तुला जेवायला आहे खावायला आहे दिवसभर घरी जात लागते त्याने नकालच लागते किती वेळा कंटी मारती सांग मला आता नाही सापडला तर मग सापडलाच आहे ना ते तर आहेच म्हणा पण आता पहिले त्या सेतूमध्ये जाऊन पाहतो ना तिथं फॉर्म भरला तिथं आता विचारपूस करतो ना आम्ही तर फॉर्म भरला म्हणतो सगळ्या बायाचे पैसे आले ना आमच्या बायकोचे पैसे नाही आले काऊन नाही आले मग जाऊन पाय बा पण आता तू काय करणार आहे त्याचं काम काय फक्त फॉर्म भरणार पैसे टाकणार काय त्याच्या हातात आहे का तो आता दुसरा पैसे टाकण्याला कोण आहे काय आहे टाकते का नाही टाकत कुणाला माहिती आमच्या बायकोला चालेल बा आमचं जमलं आता तुमचं आता काही खरं नाही पैसे आले तर ठीक तुमच्या बायकोले तुम्हाला मी सांगतो ना जवळचे द्या लागते म्हणजे द्याच लागते बायकोचं कसं असते बाकीच्या बायाली नसते आले ना तर जमलं असतं पण बाकीच्या बायाला आलं फक्त तुमच्याच बायकोले नाही आले म्हणून तुमच्या बायकोचा झाला असं फारा गरम ते आता पैसे आल्याशिवाय काही मानत नाही एक तर ते पैसे आले तर ते थंड होईल नाही तुम्हाला कामाला जाऊन तुमच्या पाची 3,000 रुपये तेल द्या लागत तर कुठे पारा थंडा होईल नाही तर तुमची म्हटलं ते पुन्हा दिल्याशिवाय सोडत नाही मी सांगतो ना बायाचं कामच तसं असते बायचं काही खरं नाही बा मग आता घरी गेल्यावर बायको मला लाताडते का पूजा देते काय तर काय समजायला निवडायला काय करावं काय नाही तसं करावं लागत नाही तर उदार बाजार पहा लागत सध्याचे पैसे 3,000 रुपये देऊन द्या लागत म्हणा लागत का मग ते पैसे आले नाही घेऊन घे बाई बाबा लय हुशार आहे झुमर तू बाबा म्हणतो 1 नंबर उदार बाजारानं देऊन देता बायकोले पैसे लेणं देणं काही त्याचा भाऊ त्याला पैसे पाठवून राहिला कोणाला पाठवते ना कोणाला नाही पाठवत त्याचं चुकत नाही का पाठवायचं सगळ्याला पाठवायचं नाही तर पाठवायचं नाही आम्ही 4-5 बायाला पाठवलं आणि इकडे दोघी जणीला पाठवलं नाही असं असते का अरे होणार राजा शिवलाल भाऊ तुमचं बरोबर आहे ना याच्या भावाचे चुकत नाही का काही बायाला पाठवले काही नाही पाठवले पाठवायचे ना सगळ्याला पाठवायचे हो ना नाही तर मग पाठवायचेच नाही कोणाले पण अजून नाही का हे ज्याच्या बायकाले पैसे आले ना ते चुकते कसं का बा त्याचे पैसे आले तर चालल्या ढिंडोरा पिटे ह्या बैले सांगू दे त्या बैले सांगू दे काय गरज आहे इलेन तिला सांगायची मग जिले पैसे नाही आले तिला बेकार वाटते ना मग ते घरच्या माणसाच्या मागा लागते माय पैसे नाही आले तुम्ही फॉर्म नाही भरला बरोबर असं नाही केलं तसं नाही केलं माझ्या बायको लागलीच ना मांग काही लागले ना शिवलाल भाऊ नाही का मी कसतरी कट्टी मारून आलो हो ना आपल्या बायकोला माहितच नसतं पडलं ह्या बैले पैसे आले त्या बैले पैसे आले ते ना काय आपल्या मागं लावलं असतं ह्या बाया आहे ना या बाया इले सांगू दे तिला सांगू दे काय गरज आहे यायला सांगायची पैसे आले मग काढणाऱ्याच्या घरी खायचे जे करायचं ते करायचं काय इले सांगू दे तिला सांगू दे करा अरे दुसऱ्याच्या बायकोला काय काही म्हणून राहिला तू स्वतःचा पाय ना स्वतः फॉर्म नसन भरला बरोबर आज इकडे पैसे खाल्ले असं इकडे सांगत फॉर्म भरला हे भरलं ते भरलं काय गरज का पण तुम्हाला फॉर्म भरायला जायची बायला जाऊ देते ना चालले मोठे सांगून राहिले आमच्या बायका आम्हाला बोलून राहिल्या ना असं तसं आता बाई वा एकमेकाला सांगतात मला आले पैसे तुला आले का बाई असं का बाई तसं काय बाई तुम्ही काय म्हणा मी टेम्पो मारायला पाहिजे होतं आम्ही जातो 1,000 रुपये पाहिजे तुम्हाला म्हणून तुम्ही फॉर्म भरायला गेले घ्या ना आता टोले फॉर्म काही भरला नसेल बरोबर म्हणून तुमच्या बायकोला काय आले नाही पैसे घ्या आता शकून चांगली चालले दुसऱ्याच्या बायकोले म्हणाले पहिले आपला पा स्वतःचा मग दुसऱ्याला म्हणा शिवलाल बाबा शेतून जाऊन आपण त्याला काय म्हणता तुम्ही ते तर बरोबर आहे ते काय करणार आहे एकमेकाला सांगतात बाया मला पैसे आले तुला आले काय विचारते त्याच्यामध्ये साहजिकच गोष्ट आहे ते म्हणा पण मी ना तर दोघांच्या बायकोली म्हटलं शांतारामची म्हटलं आणि त्याच्याही म्हटलं तर तोच कोण चिल्ला बा शांताराम भाऊ कोण नाही बोलले मला ह्या नाही गेल्या का जवळ पाहिलं तर माझ्यासोबत खाजवायलाच पाहिजे बरोबर ठीक आहे तुला दाखवून पाला थांब तू
चालला मोठा लेखाचा दुसऱ्याच्या बायकोले म्हणाले या बहिणा काय सांगायला पाहिजे हे सांगायला पाहिजे ते सांगायला पाहिजे. अहो तुम्ही फॉर्म नसन भरले ना बरोबर म्हणून तुमच्या बायकाचे पैसे नाही आले. त्याच्या पैशामध्ये मन टाकता आम्ही त्याला त्याचा भाऊ देऊन राहिला तुमच्याकडून देणार नाही होत पैसे त्याले कसे भेटून राहिले तर नाही त्याच्यामध्ये 1000 भेटले पाहिजे म्हणून ते कागदपत्राला गेले पा किती आले काय हलकटवानाचे.